बाळूमामाला बघितलेलं आहे म्हणा तुम्ही? होय होय. काय कसं कशा स्वरूपात बघितलं? बाळमामा ते मेंढर घेऊन असं येत होतं, कोणाच्या तऱ्यास बसत होतं, भंडारा घालत होतं. ही रगात यायला 3 वर्ष लागते म्हणजे. एवढं पिऊ दे मला म्हणलं. नका म्हणू नका तुम्ही. काय आता तुमच्या काळात तेवढे शरीर होते, आमच्या काळात आता आमची पिढी लयच कमकुवत आली. कसं काय एवढं कसं काय झालं? आता मला 80 वर्ष झाली असते रे बघा. काय आता 60 वर्ष टिकत नाही ती. मग तेच पण का का असं झालं असेल? कशात बदल झाला नेमकं? खाण्यातच बदल झाला. मुख्य बदल खाण्यातच झाला. खाण्यात झाला. काय जेवण ही आताची पिढी टाचण्याची राहत नाही. हा वाघमध्येच हा खाणं पिणं तर राहायचं, पण तुमच्या काळात लोक 100-100 वर्ष जगायचे. हा आम्ही आता 50च्या पुढे गळून चाललो. 60च्या मोहर येत नाही म्हणतो ते 50च्या मोहर काय. पण ठीक आहे, पण काय तुमच्या वेळेस असं खायला होतं ना, आमच्या वेळेस राहिलं नाही, असं काय नेमकं झालं? कशात बदल? तरी आता म्हणते ती काय का भाजीपाल्यात बदल झाला? आम्ही म्हणतोय आता का आम्ही कसं राहिलो, तुम्ही कसं एवढी एवढी असून हे व्हायला लागलाय. तुम्ही लय खाल्लं म्हणते ते आम्हाला हाबरेट आहे. आता पहिली फवारणी होती का म्हणते ती. एवढ्यात फरक वाटतोय त्यांना, आम्हाला वाटत नाही. पहिलं एवढं हे म्हणजे असं फवारणी वगैरे एवढं ही नव्हती वाटत. बर फवारणी नाही, त्याला काय नाही, औषध नाही, पाणी नाही, काय नाही. आता ते पावडर हे ज्वारीला मिसळते, ते कीड लागते, आमकं होतं. कशाची किडन काय आहे? पहिलं कष्ट बी जास्त असायचे म्हणा. लई कष्ट अगोदर हो. सगळी शेती बैलावरच. बैलावर. माळ कधी घातली पुन्हा मग? माळ हे लागल्यावर मला ती फिट यायला लागल्यावर गावातले अशी पेत होती असे ते ठेलार. ते महाराज एकदा कोण आला कोल्हापूरला. कोण होते? नरेंद्र महाराज आले. बर बर. हा हा. त्यांनी त्या लोकांना सांगितलं, चला म्हणले. मग ते होण करून गेले. बर. त्याने काहीतरी पुन्हा हे तर काहीतरी 2 वर्ष भाषण केलं, सभा सांगितली. आणि म्हणलं नरेंद्र महाराज येतोय म्हणलं, सकाळपर्यंत हेच राहण्यापेक्षा घरी बसण्यापेक्षा जावं म्हणलं गावात ऐकायला. पंढरपूर जवळच आहे, मग आता जाणं होत नाही का? म्हणजे माळ घातल्यावर गेलता का कधी पुन्हा वारीला बेरीला? मी वारीच केली नाही. घरची तेवढी जाते तेव्हा, मालकीन तेवढी. पंढरपूर तर जवळ आहे की, असं जाणं तर एरवी तर होत असेल कधी दर्शन बिर्शन काय? असं कोणतं असलं तरच जायचं त्यांच्या ह्यानं. आपण एकटं कवा नाही. बर 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 बर. तुमच्या मित्रानं फारच तुम्हाला गाजवलं. काय नाव? कोळी बजरंग. बजरंग. काय लय जुनी मैत्री दिसायला लागली तुमची. फार त्यांनी तुमच्या वेळेस सांगितलं. काय कितपत खरं आहे त्याच्यातलं? बरेच जण म्हणत होते किंवा एवढं खाणं वगैरे ते आहे का खरं? नेमकं एवढं भाकरी वगैरे असायचं का ते खरंच? लोकांचं सांगून काय उपयोग आहे पाहुणं? आपण खाल्लं हे सांगायचं आपलं. काय तुमचं खरं काय सांगा बरं एकदा आम्हाला. ही नको मग सांगतो की 4:30ला उठणे, इथनं आंघोळ करणे, घरी जेवणे, ते जाऊन हिरीचं पाणी काढणे. हे तर कोण सकाळपर्यंत तोंड धुवायला लवकर उठत नाही तिने. बरोबर आहे. आणि ते जाऊन पाणी काढायचं, 2 कोस राहते, चालत जायचं. आणि ते पाणी निघालं, गडी आलं तर चालत आपण यायचे आणि ते काठी उचलायचे जेवण. ते तुमचे मित्र बाजीराव कोळी नाहीत का? बजरंग. बजरंग बजरंग. हा, ते म्हणले सुका पाटील म्हणजे तुम्ही 35 भाकरीचं हे करत होता, त्याच्यातलं खरं काय? ते म्हणते ते बरोबरच आहे. 35 भाकरी काय लय ते वय. 4 टाइम खायच्या मग काय उशीर लागतो त्याला. 4 टाइम जेवायचं का? हा. बर. सकाळच्या आंघोळ केल्या येऊन जेवण झालं, पुन्हा मेंढर घेऊन जाताना एकदा जाताना जेवण जायचं.
ते दुधावरच खायच्या. दुसरं नाहीच काही? हा दूध भाकरण हेच फक्त, बाकी असं बाहेरचं बिस्किट काय नाही हा. का? नव्हतंच तेव्हा? हे काकत भगून अडकावलेलं ती जात सगळं काकत अडकावून ह्याच मेंढराला जाताना. दूध मेंढराच का? शरीराच. हा. ते म्हणले तुम्ही 1000 कडब्याच्या पेंड्या बांधत होता हो. काय होत होते का? 1000 पेंड्या म्हणजे संध्याकाळी काय झालं, हा. आम्ही सारे जेवत बसलो आपलं असं द्यायचं. मग ती थोरला गडी जी होता 7-8 बाया लावली, ते म्हणलं त्याच्या आयला ते जागा कावा खावी कराय. मग सारी जेवायला बसलेलो. मग मी बी जेवलो. उठलो मी जेवण झाल्यावर, काठी घेतली, घोंगडं घेतलं, गेलो नीट शेतात. त्या तांबडं फुटस तर त्या 1000 पेंड्या बांधल्या रात्रीत. रसर. अरे बाप. आणि पुन्हा परत येऊन अनेक वडे झोपल्या जाग्यात त्यांच्या पैसे झोपलो. हा. पुन्हा उठल्यावर ते म्हणलं आला का रात्र, मला जागा आली. ती म्हणलं कुठे गेलता ते? मी म्हणलं ते पेंड्या बांधा गेलो. झाल्या का? झाल्या म्हणा. बरं काय काम करतोय काय? मग आता कसं आमच्या काळात मोबाईल येते, एकमेकाला फोन लावायला. हे तुमच्या वेळेस कसं, म्हणजे एकदा जर हे गेलं तर भेट किंवा एखादं काही कसं पोहोचवायचं मग? ते पत्र व्यवहार होता का? फोन बिन तसं काय नव्हतं जो पहिला. मग आता तुम्ही इथं तुमचं जर समजा दुसऱ्या गावाला काय तुम्हाला पोहोचवायची बातमी, मी कशी पोहोचवल्या जायची मग? ती माणूसच पाठवायचा आणि कुठली बातमी नाही. माणूस एखादा माहीत झाला तर तिथल्या पाहुण्याच्या सूचना करायची म्हणतात. तर ते सायकली होत्या, आता गाड्या तर राहिल्या. त्या सायकलीवरच त्या मारेकान पाठवायचं. ते ॲटलस मोठ्या सायकली असायच्या. आणि त्या सायकलीवर त्यांना सांगून यायचं बर असं झालंय म्हणून. हा, म्हणजे तीच मोबाईल म्हणायचं, माणूसच मोबाईल म्हणायचं. मोबाईल म्हणायचं. लाईट हे पण नव्हती म्हणत तेव्हा तुमच्या फार काळात. लाईट कधीपासून आली तुम्हाला कळते तेव्हा? आता ते साल आणि ते मला काय माहिती आहे ते वाचायचं. लहानपणी होती का तुमच्या लाईट? मी मेंढर राखायला लागल्यापासून तर होते. बर. आणि मोबाईल हे कधी आलेले कळते तुमच्या मनानं? आता मोबाईल 5-7 वर्षात आल्यात म्हणायचं. बर. आता 50 किलोचे पोते आले ज्वारीचे ह्याचे, तेव्हा 100 किलोचे असायचे म्हणा. क्विंटलच. तेवढं उचलायचं कसं मग? ती कमाल. उभा करायचं कट्यावर आणि पाठ द्यायचे, असं वडून घ्यायचं. मोर हे तर घ्या आलं पाहिजे, हे तर घ्यायचं. पुन्हा कोपरान ह्या बाळा द्यायचा मागा आणि ती येते पुढं. एवढं आवरत कसं होतं पण ते? त्यावर जीवनच अंगात नाही. असं का? बर 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 बर. लग्न त्यावेळेस लवकर व्हायचे म्हणा. टायमाला लागत होता. शिक्षण हे नसल्यामुळं त्यावेळेस असं, म्हणजे आमचे आजोबा असं सांगत होते की ते लहानपणीच ठरायचं म्हणा, ते घरचे ठरवायचे हे करायचं, म्हणजे हे सोबत लावायचं वगैरे असं. त्यांनीच बघायचं सारं ते घरच्यांनी. काय पूर्वी फोटो बिटो असं नव्हतं म्हणा? काही फोटो नाही, त्यानं बघायचं यायचं नाही, कुणाचं काय नाही. काय नाही. ते चुलत्याने ते वडिलांना 4 भावकीतले 2 घ्यायचे 4 माणसं जायचं गाडी झोपून. आता हे बिलही बिघडलं हो बाबा. हे बिलहीच बिघडलं आता. बिघडले बादच झालंय. बैल बारदानाच नाही आता. 8 बैल होते आमच्या पैसे, 8 जण आम्ही भाऊ होतो आणि 3 बहिणी. बर. मुलं काय करतात तुमच्या आता? किती एकटा मुलगा आहे. काय जर्सी एक म्हैस एक पाळून तर तसं घरी गावात करतोय. 5 एकर शेती पडाक पाडली. आम्ही आपलं गाव सोडलं. बर. वय किती तुमचं आता? 80 मोहर 2 वर्ष तर असते. बर. दात ओरिजिनल आहेत का ते बसवलेले? कसे आहेत ते? कायमच आहे ते. ओरिजिनल खरे दात आहेत का ते? मग काय अजून काय पडलेत काय?
अरे वा. आता कवचित कुठंतरी हालायला लागल्या कवा तरी हालायला लागले आता. हा. कमाल आहे. आता ऐकू बिकू सगळं व्यवस्थित येते का आणखी बी? ऐकू येतच पाक काय राहत नाही. दिसायचं बरे वयस म्हणजे इथलं हे बेताडा पतोडा पुढं दिसतंय बर. थोडं थोडं त्यातनं मोहर वयस दिसायला बंद येत आहे. बर बर बर. हे डोक्यातलं कसं वार केलता कोणी नेमकं, कसं काय झालं ते? वार म्हणजे काय आता संध्याकाळी काय करायचं आता नाही काय पडते दिवसा व्हायची गाठ पडत होतो. हो सापटण्या जर आमुशी होत ते इथंच जगायला आलं ह्या गादीगाला. मी बी मेंढर जगवायला आलेलो होतो. माझ्या वड्याच्या वड्याला ते त्या पाहुण्याची वस्ती आहे. त्यात आम्ही मेंढर कोंडून राहायला होतो मी. बर. बाळूमामाला बघितलेलं आहे म्हणा तुम्ही? होय होय. काय कसं कशा स्वरूपात बघितलेलं? बाळमामा ते मेंढर घेऊन असं येत होतं, कोणाच्या तऱ्हेच बसत होतं, भंडारा घालत होतं, आरती करत होतं. म्हणजे आरती ऐकायला सारी लोक जात होती. मी बी गेलतो. बरं, ती त्यांचे मेंढरांनी धान खाल्लं तर दुपटीने येत होतं म्हणा, काय खरं? डबल. मेंढर ती धानच खात नव्हती. हा. काय त्यांची असेल तिथे परगुती असेल ती खरी. म्हणजे धानातलं गवत खात होते फक्त? फक्त गवत खायचे. नाही, आमच्याकडे आता बी म्हणतात की त्यांनी नको म्हणायचं नाही त्याला. लोक येऊ देत होते का धानामध्ये त्यांच्या? अहो कुठं भेटू द्या, काहीच बोलत नव्हते. त्याला काहीच बोलत नव्हते. हे तुमच्या डोळ्यानं बघितलेलं तुम्ही? समक्ष मोहर उभा राहून. कमाल आहे. चला, धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. आता तुम्हाला बी जास्त त्रास द्यायचा नाही मला, थोडक्यात आपल्याला उडकायचं होतं. तर मंडळी, बसा बसा बसा. असा होता आपला आजचा व्हिडिओ. साधारण व्हिडिओ होता, छोटासा होता, मला माहिती. मंडळी, काय असायचं की पूर्वी लोक असे बाणेदार ताकदवर असायचे. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण येसाजींच्या कथा ऐकल्या होत्या. कुतुबशहाच्या दरबाराच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभा होते आणि तेव्हा ते कुतुबशहा म्हणला की राजाजी आप राजभूषण लहिला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना तो म्हणला की तुम्ही राजभूषण म्हणजे हत्ती नाही आणले, तुमच्या ह्याच्यामध्ये हत्ती दिसत नाहीयेत. त्या कुतुबशहाकडे तेव्हा हत्ती असायचे मोठे मोठे. मग ती कुतुबशहा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणला की तुमच्या याच्यामध्ये हत्ती दिसत नाहीयेत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, हत्ती काय घेऊन बसता, हत्तीसारखी माणसं आहेत माझ्याजवळ. मग ते कुतुबशहाला वाटलं एक काही पण बोलतायत. मग छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणले, ठीक आहे, आम्ही हत्ती पाठवतो, तुम्ही तुमचा हत्तीसारखा माणूस पाठवा, त्यांचं युद्ध लावू. मग असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मागं बघितलं असं. मागं बघितल्यानंतर येसाजी होते तिथं, आणि फक्त येसाजीकडे बघितल्याबरोबर तर येसाजींनी लगेच पुढे आले आणि त्या हत्तीसोबत लढायला तयार झाले. येसाजी कुतुबशहाच्या हत्तीसोबत लढायला तयार झाले आणि झाल्यानंतर काहीच नाही, तो हत्ती समोरून आला, ह्यांनी त्याला चकली दिली, ज्या सोंडेवरती वार घातला ती सोंड अर्धी तुटून खाली पडली होती. म्हणजे मला सांगायचंय काय याच्यातून, ही माणसंच अशी बाणीदार होती. त्याच ठिकाणी आपल्यासारखा माणूस असला तर म्हणला असता, जाऊ द्या लेकरा बाळाचा माणूस आहे, असं तसं. म्हणजे का मला सांगायचंय काय की ही माणसं शरीरानेही तेवढीच बाणीदार होती, जगण्यानेही तेवढीच बाणीदार होती, आणि इतिहासात सुद्धा यांचं नाव सुवर्ण अक्षरानं त्याच्यामुळेच लिहिलं गेलेलं आहे. आजच्या व्हिडिओचा उद्देश तोच होता की आपली पिढी जिथं काही पण खाऊन, हे खाऊन ते खाऊन, खाण्यामुळं शरीरात आता त्याच्यावरती फार ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं ते मला सांगायचे नाही इथे. पण सांगायचा मुद्दा काय आहे की जीवनशैली जर कशावर आधारित असेल तर ती आपली खाण्यावरती आहे. जसं तुमचं खाणं तसे तुमचे विचार, जसं तुमचं खाणं जसं तुमचं शरीर असतं. आणि त्याच काही गोष्टी जुन्या काळातल्या आपण बाबांकडून विचारून घेतल्या आणि बाबांनी त्या सांगितल्याही. आणि बाबा सध्या सोशल मीडियावर किती फेमस आहे तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे आपला कमेंटचा जेव्हा बहुमूल्य वेळ आपण खाली देता तेव्हा बाबांच्या वयाकडे बघून आणि व्हिडिओचा नेमकं टॉपिक काय हे समजून द्या अशी अपेक्षा करतो. बाकी भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.